जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 244. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. आजीची गोष्ट सांगून झाली होती आणि नंतर मग मात्र आजी मला सांगू लागली, सर्वच काही तुला आता मी गोष्ट सांगणार नाही. आणि मी स्तब्ध झालो होतो, कारण आजीने जन्माची कहाणी माझी पूर्ण सांगितली होती. आणि तेव्हापासूनच मग मात्र मला खरं काही सर्व काही कळाले होते. दिवसामागून दिवस जात होते. बरेच दिवस खडतर प्रवास, राजस्थान, गुजरात, मुंबई ह्या ठिकाणी मी काम करून आलो होतो. सर्वच लोक परप्रांतामधून इकडून तिकडे तिकडून इकडे येत असतात, जात असतात आणि पोटाची खळगी भरण्यासाठी ते करावंच लागतं. राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, मुंबईमध्ये काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. प्रत्येक प्रांतामध्ये ती काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि काम करून घेणाऱ्याची पद्धतही वेगवेगळी असते. कोणी दमदाटी करून काम करून घेतं, कोणी गुळीने करून काम करून घेतं आणि कोणी तर वेगळाच त्याचा फायदा असतो. 1 तास उशीर आला हाफ डे लावणे, 2 तास उशीर आला त्याचा पूर्ण दिवस कपात करणे, हे असे बरेचसे त्यामध्ये चालू असतं. बरेच दिवस निघून गेले. जसा काळ बदलत चालतो तसा माणसाचा व्यवहारही बदलत चालतो. प्रत्येकाचं एक ध्येय असतं की आपण मोठे व्हावं, काहीतरी करावं आणि 2 पैसा कमावा. त्या ध्येयाने मीही फार कष्ट सहन केले. याच ठिकाणी साईवाडा हॉटेलमधून माझी बदली झाली होती.